नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशामधील पीएम किसान योजनेमधील पात्र लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या योजनेचा मागील हप्ता मिळाला असून आता याच योजनेच्या पुढील 19व्या हप्त्याची देखील शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून आहे। तसेच केंद्र सरकारकडून मागील काही दिवसापूर्वी अशा प्रकारची माहिती जाहीर करण्यात आली आहे की या योजनेचा पुढील 19वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। परंतु आज समोर येत असलेल्या अधिकृत अशा अपडेटनुसार या योजनेचा पुढील 19वा हप्ता हा याच जानेवारी महिन्यामध्ये वितरित करण्यात येऊ शकतो आणि याची अधिकृत अशी घोषणा देखील देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज जाहीर केली आहे। तर मग ते आपल्या भाषणामध्ये नेमके काय म्हणाले आणि कोणत्या कारणामुळे हा हप्ता तुम्हाला या जानेवारी महिन्यामध्ये वितरित करण्यात येऊ शकतो याची अधिकृत अशी माहिती देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ विना स्किप करता नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा मागील 18वा हप्ता हा 5 ऑक्टोबर 2024 रोजी देशामधील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये एकाच वेळेस जमा करण्यात आला आहे। तसेच याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता देखील याच दिवशी सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला गेला होता। तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे या 18व्या हप्त्यापासून 4 महिन्यांच्या अंतराने म्हणजे येत्या 5 फेब्रुवारीपर्यंत केंद्र सरकारला या योजनेचा पुढील 19वा हप्ता देखील वितरित करणे बंधनकारक असणार आहे। परंतु काही कारणास्तव आता केंद्र सरकार हा पुढील हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये नव्हे तर जानेवारी महिन्यामध्ये वितरित करणार असल्याची मोठी माहिती देखील काल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी जाहीर केली आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, या योजनेच्या हप्ता वितरणाच्या वेळापत्रकानुसार केंद्र सरकारला 19वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यामध्ये देय करणे बंधनकारक असेल। परंतु या जानेवारी महिन्यामध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येणार आहे आणि याच दिवसाच्या पार्श्वभूमीवर म्हणजे येत्या 26 तारखेला देशामधील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातून पीएम किसान योजनेच्या पुढील 19व्या हप्त्याचे वितरण हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येऊ शकते आणि अशा प्रकारची माहिती स्वतः केंद्रीय कृषी मंत्री महोदयांनी काल या ठिकाणी जाहीर केली आहे। तसेच महत्त्वाचे म्हणजे यासोबतच याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील 6वा हप्ता देखील याच दिवशी राज्यामधील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये एकाच वेळेस जमा करण्यात येऊ शकतो। त्यामुळे महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक लाभ मिळण्याचा मार्ग देखील आता अगदीच मोकळा झाला आहे। तसेच राज्य सरकारने मागील काही दिवसांपूर्वी जाहीर केल्याप्रमाणे हा नमो शेतकरी योजनेचा येणारा पुढील हप्ता वाढीव स्वरूपाचा मिळतो का हे देखील विशेष पाहण्यासारखे असणार आहे। तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।